जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी झाला. झालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. आत्माराम समर्थ रामदासांचा ज्याच्यामध्ये आत्माच ओतला आहे असा ग्रंथ म्हणजे आत्माराम. आत्माराम हा ग्रंथ बद्धाला, मुमुक्षाला आणि साधकाला तर शिकवण देतोच, पण अचंबित करणारी गोष्ट हा ग्रंथ सिद्धाला सुद्धा आनंद देतो. या आत्मारामाचा पहिला अध्याय, पहिला समास म्हणजे त्याग निरूपण. त्याग, एकदा वर्जित केलेली सवय, वर्जित केलेली गोष्ट, वर्जित केलेले खाद्य, वर्जित केलेली क्रिया, वर्जित केलेलं पुन्हा कदापि न घेणं, त्याच्याबद्दल आकर्षण, वासना, विचार पण न ठेवणं, त्याचा अर्थ होतो त्याग. कायमचा आपल्यापासून लांब करणं, त्याचा अर्थ होतो त्याग. या पहिल्या समासातली पहिली ओवी लटिका. काय समर्थांनी सुंदर ओवी लिहिली आहे. जयास लटिका आळ आला. आता जयास लटिका आळ आला म्हणजे परमात्म्यावर हा खोटा आळ आलाय. लटिका म्हणजे खोटा, मिथ्या. आळ म्हणजे आरोप. जे ते नाही ते त्याला चिकटवणं आणि सांगणं हे तुम्ही केलंय त्याला म्हणतात आरोप. माया गौरी, स्वतः देवी भवानी, महामाया, आदिशक्ती, सूक्ष्म सामर्थ्य त्या परमात्म्याचं. अरूप म्हणजे ज्याला आकाराचा किंवा दृश्याचा संबंध सुद्धा येत नाही अशाला अरूप म्हणतात. आता ही ओवी कशी आपण पुन्हा एकदा ऐकू. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला. झालाची नाही तया रूपाला रूप कैसे. परब्रह्म असणं आहे, त्याचपासून त्याचंच एक प्रतिबिंब निर्माण होतं, त्याला आपण मूळ माया म्हणतो. आता ही पूर्ण कल्पना आणि भासात्मक सृष्टी जी अज्ञानी लोकाला सत्य वाटते, ही मूळ मायेपासून सुरुवात आहे. मूळ मायेपासून गुण माया, त्यापासून पंचमाभूते आणि नंतर सगळ्यात शेवटला ज्यात आपण सामावलेलो आहोत त्याला जीवसृष्टी म्हणतात. परब्रह्म म्हणजेच परमात्मा, परम आत्मा म्हणजे परब्रह्म, समानार्थी शब्द आहे. जन्म नाही, मरण नाही म्हणजेच परमात्मा. ज्याला येणं नाही, ज्याला जाणं नाही म्हणजेच परमात्मा. मग तो कसा आहे? तो निर्गुण आहे, त्याला गुण कोणताच लागत नाही. आपल्याकडे बरेच गुण आहे. जरासा राग आला का आपल्याकडे तामसीपणा येतो म्हणजे तमोगुण येतो. गरज वाटली की आपल्याकडे लोभ येतो म्हणजे रजोगुण येतो. भोळा बाबडा स्वभाव दया माया करायला लागला की आपल्याकडे सात्विकता येते म्हणजे सत्वगुण येतो. पण त्या परमात्म्याकडे कोणताच गुण नाही म्हणून त्याला निर्गुण म्हणतात. तो निराकार आहे, आपल्याला आकार आहे. हात, पाय, डोळे, कान सगळ्या गोष्टीला आकार आहे आणि जे आपण निर्माण करतो त्यालाही आकार असतं. पण परमात्मा हा निराकार आहे, तो आकाराच्या पलीकडे आहे. म्हणून आपले डोळे त्याला पाहू शकत नाही. संत म्हणतात देव सन्मुख आहे, आपण विन्मुख आहोत. सन्मुख म्हणजे आपल्या समोर, चौबाजूला, चराचरी व्यापक आहे, तो सगळ्या ठिकाणी आहे, पण आपल्याला दिसत नाही. कारण का त्या ज्ञानाची दृष्टी जेव्हा आपले गुरु आपल्याला देतात तेव्हाच ती प्राप्त होते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे महाभारतातल्या युद्धामध्ये सांगितलं गेलेलं भगवद्गीता. अर्जुनाला श्रीकृष्णाचं विराट रूप दिसेनासं झालं. डोळे बंद केले, म्हणे मला फक्त चैतन्य उजेड दिसतोय, मला तू काही दिसत नाहीये, हे असं का होते, भीती वाटते मला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना माझ्याकडून ज्ञानदृष्टीची मागणी कर, माझ्या स्वरूपाचा अनुभव घेण्याची मागणी कर. जेव्हा अर्जुनाने मागणी केली, विनवणी केली, तेव्हा ते प्राप्त झालं आणि तेव्हा ते विराट विशाल असा अनुभव अर्जुनाला आला. म्हणून तो निराकार आहे, आकार नाही त्याला.
एवढा मोठा श्रीकृष्ण दिसला की त्या कृष्णापुढे आकाश सुद्धा तृणतुल्य वाटायला लागलं, म्हणजे लहान वाटायला लागलं. किती विराट आणि विपुल असेल तो कृष्ण, किती विराट आणि विपुल असेल तो परमात्मा. तो निर्लेप आहे, त्याला लेप लागत नाही, आपल्यावर लेप लागतो. इच्छेचा, कामनेचा, मनीषेचा, आकांक्षेचा. ज्याच्याकडे सायकल नाही त्याला सायकल हवीशी वाटते, लेप लागला लोभाचा. ज्याच्याकडे 2 चाकी वाहन नाही किंवा 4 चाकी वाहन नाही त्याला ते हवंसं वाटतं, लेप लागला हवेपणाचा, इच्छेचा. जे नाही आपल्याकडे ते आपल्याला हवंसं वाटतं, याला म्हणतात लेप लागणं. आपल्या मनावर कामनेचा लेप लागणं. परमात्म्याला लेप नाही, तो निर्लेप आहे, निर्मळ आहे. आपल्याकडे मळ आहे, अनेक गोष्टीचं मळ आहे. घृणा, मत्सर आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे. आपल्याकडे मळ आहे हा सर्व. त्याच्याकडे मळ नाही, तो निर्मळ आहे. तो रावणाच्या आत सुद्धा तेवढाच निर्मळ आहे आणि रामाच्या आत सुद्धा तेवढाच निर्मळ आहे. दोघांनाही उदार मनाने तो स्वीकारायला तयार आहे. समजा ते तेवढे पवित्र झालेत तर. श्रीराम तर आहेच भगवंत स्वरूप आहे, रावणाचं काही ठाव नाही. निर्विषय, कोणताच विषय नाही. आपल्याकडे बरेच विषय आहे, बरेच विषय, कामापासून चिंतेपर्यंत. निराकार आहे, निर्विकार आहे, विकार सुद्धा नाही त्याच्याकडे. जे विषयांचं रूपांतर विकारांमध्ये होतं आणि विकारांमधून जे अकृत्य घडतं ते परमात्म्याकडे नसतं, ते मनुष्याकडे असतं. मनुष्याकडे बुद्धी आहे, चंचल आहे, चित्त आहे, चंचल आहे, इत्यादी इत्यादी. आपल्याला समजण्यासाठी म्हणजे हे वरील सगळे जे निर्गुण, निराकार, निर्लेप, निर्मळ, निर्विषय, निराकार, हे निर्विकार, हे सगळं जे परमात्म्याबद्दल म्हटलं गेलंय ना, हे संतांनी आपल्याला समजण्यासाठी सोप्या शिकवणीत सांगितलं गेलंय. पण यातली कोणतीच उपाधी, कोणतीच उपमा त्या परब्रह्माला लागत नाही. तो फक्त आपल्यासाठी ते स्वीकारतो जेणेकरून आपल्याला त्याचा अनुभव प्राप्त होईल. विश्व हा पूर्ण खेळ जो आपल्या सामोरे आहे, हा उत्तम प्रकारे खेळला जावा म्हणून माया परमात्म स्वरूपातून अनंत आकार निर्माण करते. म्हणजे कोणी निर्माण केलं हे सगळं? मायेने निर्माण केलं. पण आरोप कोणावर लागतोय? परमात्म्यावर लागतोय. सोहमचे मूळ स्फुरण एकच, एक व अनंत होते. म्हणजे एकापासून अनेक. मी एक आहे पण मी बहुरूपात वासेल. एकोहम बहुश्याम. आत्मस्वरूप म्हणजे सद्वस्तू असते. सद्वस्तू जो साधकाला अनुभव देतो त्याला सत्य म्हणतात, साधू म्हणतात, श्रीगुरु म्हणतात, सद्गुरु म्हणतात. तेच महंत आपल्याला शिकवितात की परमात्मा काहीच करत नाही, म्हणून चित्त स्थिर कर, मन स्थिर कर, एकाग्र हो, ध्यान लाव, त्याच्या चरणी विलीन हो, तर त्याचं स्वरूप कळेल. असणे हे त्याचा एकमेव गुणधर्म आहे. दुसरा कोणताच गुण त्याकडे नाही. आहे फक्त तो. पण त्याच्या असण्याने विश्व असतं. हा तो नाही तर काहीच नाही, असं होणार नाही. तो आहे म्हणून विश्व आहे, तो आहे म्हणून जगत आहे. पण हे कळायला पाहिजे आपल्याला. मनुष्य विसरला कारण का त्याच्या अंतरी वाढला तो अहंकार. मनुष्याला वाटायला लागलं की मी जे करतो तेच खरं आहे, आणि त्यामुळे तो अहंकार विस्मरणाला कारणीभूत ठरला. आणि विस्मरण पण कोणाचं? भगवंताचं. भगवंत आहे, परमात्मा आहे म्हणून विश्व आहे. छोटंसं उदाहरण पाहिलं, समजा आपण कुटुंबाचं उदाहरण पाहिलं. कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात आणि त्या कुटुंबामध्ये समजा एक वयोवृद्ध म्हणजे रिटायर झालेले आजोबा असेल, शिस्तबद्ध, चोख स्वभावाचे, स्पष्ट वक्ती असणे आजोबा असेल, तर संपूर्ण घराला शिस्त लागते. हं, घरातली मंडळी धाकात असतात. समजा मुलगा आज चिडला, शिव्या द्यायला लागला की त्याच्याकडे धाक असतो. नाही, माझे वडील तिथे बसलेले आहे, शिस्तबद्ध आहे, चोख वक्ते आहे, स्पष्ट वक्ते आहे, मी काय घाणेरडं वक्तृत्व करणार नाही. तो मुलगा घाबरतो आणि शिस्तबद्ध राहतो.
आजोबा काय, वडील त्याला काही बोलत नाही, वडिलांच्या असण्याने त्याला बुद्धी आहे, वडिलांच्या असण्याने त्याला शिस्त आहे. मुलगी सध्या कुठे बाहेर गेली तर बरोबर अंधाराच्या आत घरात येते, 7च्या आत घरात येते, कारण का वडिलांचा धाक आहे. तिला माहिती आहे मी चुकली तर माझ्या वडिलांचं नाक कापलं जाईल आणि माझे वडील चिडेल, आणि माझे वडील चिडलेले, रागवलेले हे मला खपणार नाही. मग मी असं कृत्य करणार नाही जेणेकरून माझे वडील दुखी होईल, ते रागवेल. ती सुद्धा शिस्तबद्ध राहते. सून म्हणा ती शिस्तबद्ध आहे. राहणं, तिचं उठणं, तिचं बसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं हे आदनेत असतं, धाकात असतं, उत्तम असतं. पत्नी सुद्धा शिस्तबद्ध आहे. त्या दोघींमध्ये भांडण नाही होतं, झालं तरी कमी होतं. सुनबाई आणि सासूबाई उत्तम राहतात केव्हा राहतात, जेव्हा सासरे चोख आणि स्पष्ट वक्ते असतात. शिस्त लागणं हा चांगला गुणधर्म आहे. बेशिस्त असणं हे वाईट आहे. शिस्त म्हणजे कोणावर जबरदस्तीने कोणता करणं असं सांगितलं गेलं नाहीये. आपण आपल्या आदराने या गोष्टी करतो, म्हणून त्यांचं असणं महत्वाचं आहे. जसे आजोबा आराम खुर्चीवर बसलेले आहे, संपूर्ण घर उत्तम चालतंय, ते काही न करता चालतंय, त्याचप्रमाणे परमात्मा आहे, फक्त आहे म्हणून पूर्ण विश्व सर्वोत्तम चाललंय. हो, शिक्षक वर्गात आले आणि फक्त खुर्चीत बसले तरी मुलं शांत बसतात की नाही? त्यांच्या असण्याने शांत बसतात. शाळेत परीक्षा सुरू आहे आणि शिक्षक वर्गात येऊन, त्या शाळेत येऊन बसले, त्या क्लासमध्ये येऊन बसले. आता परीक्षा सुरू आहे आणि समोर तिथे सुपरवायझर आहे शिक्षकाच्या रूपाने, तर हिम्मत होते का कोणाची कॉपी करायला? ते बघतात, नाही 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 नाही, शिक्षकांची नजर आमच्याकडे बारीक आहे. फक्त असणं महत्वाचं आहे. शिस्त लागते, बोलत नाही, कॉपी नाही होत. शिस्त महत्वाचं आहे. पोलीस आहे, उभे आहे, तर सिग्नल तोडला जात नाही. शिस्त लागतं, असणं महत्वाचं आहे. म्हणून परमात्मा आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सर्व विश्व हे त्याच्या सूक्ष्म सामर्थ्यावर चालतं आणि या सूक्ष्म सामर्थ्याला आपण महामाया म्हणतो. मायेपासून विश्व आहे पण परमात्मा नाही. जसे मी वडिलांपासून आहे, वडील माझ्यापासून नाही, त्याचप्रमाणे माया परमात्म्यापासून आहे, परमात्मा मायेपासून नाही. समजा आपण दोघांमधला फरक पाहिला, परमात्मा आणि मायेमधला फरक पाहिला, तर असं जाणवतं की परमात्मा अजन्म आहे आणि मायेचा परमात्म्यापासून जन्म आहे. परमात्मा स्थिर आहे तर माया चंचल आहे, कार्यरत आहे. परमात्म्याला वय नाही, काळ नाही. म्हणजे आपण असं बोलू शकत नाही परमात्मा बाळ होता आणि आता तरुण झालाय आणि कालांतराने तो परमात्मा म्हातारा होणार, वयोवृद्ध होणार, असं आपण परमात्म्याबद्दल बोलू शकत नाही. परमात्म्याला वय नाही आणि परमात्म्याला काळ नाही. पण हेच मायेकडे बघायला गेलं तर तिच्याकडे कालावधी आहे व मनमोहिनी सुद्धा आहे. तिला दोन्ही काळ सुद्धा लागतात. परमात्म्याला विकार नाही, आकार नाही. माया आत्ता आपण म्हटलं मनमोहिनी आणि विकारी आहे. परमात्मा अनंत आहे, असीम आहे, अमूर्त आहे, अरूप आहे, अविकारी आहे, अखंड आहे व अद्वय आहे असे सांगावे लागते. ते फक्त आहे हे जरी खरे असले पण परमात्मा शून्य नाही. हा, आपण असं म्हणतो ना परमात्मा असीम आहे, अमूर्त आहे, सर्व शब्दांना लावतो म्हणजे तो काही शून्य नाहीये. त्याच्या एवढी व्यापकता विश्वात कोणाची नाहीये. विश्व त्यात सामावलं गेलेलं आहे तरी परमात्म्याचं मोजमाप नाहीये. परमात्मा जड नाही, चेतन आहे. परमात्मा शांत नाही, अनंत आहे. परमात्मा मूर्त नाही, अमूर्त आहे. परमात्मा रूपवान नाही, अरूप आहे. म्हणून या परमात्म्यावर लटिका म्हणजे खोटा आरोप आहे की तो मायेपासून झाला, तो मायेपासून झालेला नाही. हो, कसं आपण म्हणू शकतो? आपण एक उदाहरण घेऊन बघू. आपण म्हटलं साखर तू केवढी आंबट आहे रे, आंबट आहेस ग साखर, तू आंबट आहेस. शक्य आहे का असं? साखर आंबट होईल का?
म्हणजे साखरेवर तू आंबट आहेस असा आळ लागला, आरोप लागलाय की नाही, मग हा आरोप लटिका आहे. आपण पुन्हा असं म्हटलं, हो काय मी तुम्हाला सांगू, मी वर आकाशात पाहिलं तर ढगांना आग लागलेली. ढगांना आग कशी लागू शकते? असं म्हणणं म्हणजे ढगांवर खोटा आरोप आहे, लटिका आरोप आहे. त्याचप्रमाणे परमात्मा तू मायेपासून आहे हा त्याच्यावर लटिका आरोप आहे, सिद्ध होत. परमात्मा माया गौरीपासून झाला कधीच नाही. हो वडिलांपासून मुलगा मुलगी आणि पुढचं सगळ्या मुलापासून वडील नाही, शक्य नाही. स्पष्टपणे मांडलं गेलेलं आहे समर्थांनी. जसं पाहू ना, जसं सत्ता शक्ती संपन्न असते, शक्ती नसलेली मुळी सत्ताच नसते. जसं आपण एक पहलवान म्हटलं, आपण एक म्हटलं की हा कुस्ती लढायला आलेला आहे आणि काय याची शरीर बघा काय दणकट आहे. आता शरीर दणकट म्हटलं तर शक्ती आहे ना त्याच्याकडे. शरीर दणकट आहे आणि साधं तो कागद उचलू शकला नाही, साधे एक पाण्याने भरलेला तो एक तांब्या उचलू शकला नाही, तर त्या शरीरात शक्ती नाही. शक्ती आहे म्हणून ते शरीर एवढं मजबूत आहे, म्हणून तो कुस्ती लढू शकतो. त्याचप्रमाणे सत्ता म्हटलं तर शक्ती म्हटलं तर परमात्माच्या सत्तेपाशी जी अनंत शक्ती नांदते त्या अनंत शक्तीला माया म्हणतात, महामाया म्हणतात. ती महान शक्ती आहे. अरूप परमात्माला रूप देण्याचा देखावा निर्माण करते ती ही माया आहे. अरूप आहे तो परमात्मा, पण असं वाटतं त्याला रूप आहे. हे देखावा ज्यांनी निर्माण केला ती माया आहे. त्याचमुळे अमूर्त असीम व अनंत परमात्म्याला मूर्त सीमित व शांत बनल्याचा फक्त आणि फक्त भास होतो, भास. जसं आपण चलचित्रामध्ये पाहतो, आपण पिक्चर मूवीज मध्ये पाहतो की एक गाणारा एक हिरो असतो, तो त्याच्यातला नायक असतो, तो नायक गात असतो, ते गाणं गात असतो आणि तो खूप छान हावभाव करत असतो त्या पडद्यावर. आपण बघणाऱ्यांना असं वाटतं की हा नायकच गाणं गातोय, पण हे खरं नाही. गायक वेगळा असतो. नायक गाणं गातो हे जे कृत्य याला भास म्हणतात. परमात्मा हे सगळं करतोय, परमात्मा पाप करतो, परमात्मा पुण्य करतो, हा सुद्धा तेवढाच भास आहे. हे सगळं मायेच्या द्वारे चालू आहे. माया करते हे सगळं. परमात्माच्या असण्यावर सगळं सुरू आहे. समजा गायकाने गाणं गायलं नसतं तर तो हिरो जो आहे त्याच्यातली मुख्य भूमिका ज्यांनी केली आहे त्यांनी होटांचे हावभाव करून काय सिद्ध झालं असतं? गायकाने गाणं गायलं म्हणून नायकाने हावभाव केले. परमात्मा आहे म्हणून मायेचे हावभाव होत आहेत, त्याशिवाय मायेचे हावभाव होणार नाही. म्हणून परमात्माने केलं असं जे आपल्याला वाटतं हा भास आहे. त्या शक्तीला माया म्हणतात. ती मोठी विस्मयकारक आहे. केवळ सन्मात्र व अरूप असा परमात्मा तिच्या करामतीमुळे अनंत रूपांच्या वेशांनी प्रगट झाल्यासारखा दिसतो. अनंत रूपांच्या वेशांनी प्रगट झाल्यासारखा दिसतो. रूप म्हटले की दृश्य किंवा आकार किंवा विकार किंवा भेद किंवा बदल किंवा सीमितपणा इत्यादी इत्यादी होण्याचा धर्म येतात. पण परमात्मा वस्तूच्या ठिकाणी तर होणेच नाही ना. अर्थात त्याच्या ठिकाणी रूपाचा मागमोज सुद्धा नाहीये. म्हणून संत शिकवण देतात की जेव्हा आपण परमात्मा प्राप्तीसाठी भक्ती करतो तेव्हा रूप मायेच्या पलीकडे जाऊन आपल्याला ध्यान करायचं असतं. रूप मायेच्या पलीकडे जाऊन आपण त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं. म्हणून निर्विचार होऊन साधनेला बसावं, स्थिर होऊन साधनेला बसावं. जे नाही ते भासणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही माया आहे. मृगजळाचं उदाहरण तर आपल्याला माहितीच आहे. मला खूप तहान लागलेली आहे, मी तहानलेलो आहे आणि त्या उन्हाळ्याच्या दिवशी रस्त्यावरून जाताना मला पाणी असण्याचा एका अंतरावर भास होतो. इथे पाणी आहे, इथे पाणी आहे आणि मी त्याच्या मागे मागे धावतो. तसंच त्या पाण्या होण्याचा भास पुढे पुढे जातो. मी कितीतरी किलोमीटर धावलो तरी मला ते पाणी प्राप्त होत नाही, कारण का हे मृगजळ भास आहे.
पाणी आहे असं मला जे वाटतं हा भास आहे. लागलेली तहान ही एवढी जास्त प्रमाणात आहे की मला माझ्या डोळ्यांवरचा ताबा गेला आणि मी दृश्यातला खरेपणा ओळखू शकलो नाही. हा माझ्याकडचा भास आहे. मृगजळ दिसतं माणसाला. क्षितिज म्हणजे आपण म्हणतो जिथे आकाश आणि समुद्र एकत्रित होतात, एकामेकाला स्पर्श करतात, त्याला आपण क्षितिज म्हणतो. क्षितिज कसं खरं होऊ शकतं? आकाश पृथ्वीपासून खूप अंतरावर आहे आणि पृथ्वीवर पाणी आहे, समुद्र आहे, नदी सरोवर आहे आणि हे आभाळ, हे ढग खूप अंतरावर आहे. हे कधी एकामेकाला स्पर्श नाही करत. पण समुद्र किनाऱ्यावर उभं राहून लांब अंतरावर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की पाण्याने या आकाशाला स्पर्श केला आणि आपण त्याला म्हणतो क्षितिज. चला आपण क्षितिजाला भेटायला गेलो. एक 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 चांगलीशी नाव घेतली, इंधन घेतलं आणि गेलो भेटायला. जातोय 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 जातोय, क्षितिज काय सापडेना. जेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न करू तेवढं ते लांब 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 होत जातं. जेवढं जवळ जाऊ तेवढं ते लांब होत जातं. कारण त्याचं अस्तित्वच नाही, ते फक्त एक भास आहे. तसंच परमात्म्याला सोडून बाकी कशाचंच अस्तित्व नाही, हे फक्त एक भास आहे. हे कळण्यासाठी पहिली ओवी समर्थांनी आपल्याला जाणून बुजून दिली आहे. त्याच्यावर रूपाचा खोटा आरोप लादला गेलाय. अरूप परमात्मा रूपवान भासतो. माया देवीचे कर्तृत्व काही सामान्य नाही, म्हणून ही ओवी समर्थांनी आपल्यासाठी मुद्दामून दिली आहे. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झालाची नाही, तया अरूपाला रूप घ्यायचे. आत्माराम अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे, अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ. आत्माराम सांगण्यास प्रारंभ करताना नमनाच्या निमित्ताने श्री समर्थांनी स्वतःला झालेल्या ब्रह्मदर्शनाचे थोडक्यात निवेदन केलेले आहे. हे आहे आपल्या समर्थांचं थोडक्यात निवेदन आहे आपल्यासाठी. ब्रह्मदर्शनी पुरुष अर्थात ब्रह्मज्ञानी होतो. ज्याला हे ब्रह्मदर्शन स्वतःच्या परेतपिंडात प्राप्त होतं, तो पुरुष ब्रह्मज्ञानी होतो, ब्रह्मज्ञानी असतो. त्याच्या जीवनामध्ये आत्मा साक्षात्कार सर्वांगाने पूर्णता भरून जातो. तो पावतो त्याला. त्यापैकी जी 5 महत्वाची अंगी आहे ती समर्थांनी या आत्मारामामध्ये या 5 समासांमध्ये मांडलेली आहे. ही आपल्याला एक एक करून ऐकायची आहे, समजून घ्यायची आहे. या आत्मदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. म्हणून आपण आपल्या श्री गुरूंच्या चरणी निवेदन मांडू. श्री गुरूंच्या चरणी आपण विनवणी करू की या आकाराच्या, विकाराच्या, रूपाच्या पलीकडे असणारा जो अनुभव आहे, हे साक्षात्कारी पुरुषा, हे संत आहे, साधू पुरुषा, या आत्मस्वरूपाचा आम्हा सर्वांना दर्शन प्राप्त व्हावं, असं तुझ्या चरणी निवेदन आम्ही मांडतो. हा आत्मारामाची पहिली ओवी आपल्याला आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा या सचिन आंग्रे यूट्यूब चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही सुधारणा असेल तर आम्हाला कळवा. धन्यवाद.